हे पहा आम्ही जुने फोटो बघतोय. हे पहा आणि हे बाबा आहे. आणि हे बाबाची सख्खी सिस्टर, सख्खी सिस्टर काय असतं? सख्खी बहीण, चुलत बहीण. आणि हे कोण आहे? चुलत भाऊ. ओ आई ही काय म्हणते? ही गाय प्रेग्नंट आहे का म्हणे? बस वास एकदम मस्त आहे. गावठी आहे ना? हे बघ एकदम मस्त आहे, गावठी आहे एकदम. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज मम्मी पप्पा राजेश आणि आम्ही सगळे मिसळ खाण्यासाठी आलो होतो, कारण काल राजेश आले होते. मग म्हटलं आज चला कुठेतरी बाहेर जाऊया. मग आम्ही श्यामसुंदरची मिसळ खायला आलो होतो, जी नाशिकमधली एकदम जुनी मिसळ आहे आणि अगदी फेमस मिसळ आहे. सो आम्ही तिथे आलो आणि तिथून आम्ही हे खाऊन वगैरे बोट क्लबला जाणार होतो. बट खाऊन वगैरे झालं आणि निघालो. बट मम्मीची तब्येत बिलकुल पण ठीक नव्हती, अगदीच खराब होती. म्हणजे घरून निघतानाच त्या दोघांची पण, मम्मीची पण पप्पांची पण तब्येत थोडी डाऊन होती. बट नंतर खूपच बिघडली, अगदीच त्यांना त्रास होत होता. मग आम्ही हे खाऊन झालं, MTDC बोट क्लबकडे जाण्याच्या रस्त्याला लागलो आणि तसंच मग आम्ही रिटर्न आलो. मग घरी आलो. आज आम्हाला इव्हिनिंगला सासरी माझ्या जायला निघायचं होतं. मग घरी आलो, थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी 7 वाजता आम्ही निघालो संगमनेरकडे जाण्यासाठी. आणि मग रात्री सासरी आलो माझ्या. आणि इथे छान असे आम्ही मिसळ वगैरे खाल्ली, जिलेबी घेतली, बरेच आयटम्स घेतले होते, कांदा भजी वगैरे, ते सगळं खाल्लं. छान मस्त आमचं ब्रंच झालं होतं. आणि मग घरी गेलो. थोडा वेळ मम्मीने पण आराम केला, पप्पांनी पण आराम केला. टॅबलेट वगैरे घेतल्यावर त्यांना संध्याकाळी जरा बरं वाटलं आणि मग आम्ही निघालो होतो. आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे मी या पुढचा व्लॉग काही कंटिन्यू केला नाही, शूट घेतलं नाही. आणि मग संध्याकाळी आम्ही 7ला निघाल्यानंतर मध्ये रस्त्यात जेवलो वगैरे, असा बराच वेळ गेला. तर आम्हाला पोचता करता रात्रीचे 11-11:30 वाजले. आणि मग घरी गेलो. अण्णा आणि आई झोपलेले होते. मग आम्ही गेल्यावर ते थोड्या वेळ उठले, आम्ही गप्पा वगैरे केल्या आणि मग झोपलो. आम्ही काल गावावरून आलो आणि आता हे चहा पित आहे. मला चहा बनवता येतं, पण त्यांनी सांगितलं नाही चहा की त्रिशा चहा बनवते मला. गावावरून आलो नाही, नाशिकवरून आता गावाला आलो. हा तसंच. आणि बाबाचे फोटो. बाबा घे मला जुने फोटो बघतोय आम्ही. हे पहा आम्ही जुने फोटो बघतोय. हे पहा आणि हे बाबा आहे. आणि हे बाबाची सख्खी सिस्टर, सख्खी सिस्टर काय असतं? सख्खी बहीण, चुलत बहीण. आणि हे कोण आहे? चुलत भाऊ. बघायची का तुला? ये इकडे. किती पाणी दिसेल बघ. दिसलं का पाणी? वाल आहे ना, वालच्या शेंगा. चल चल ना. आळूचे पानं नाही, लिंबू. गॅस चालतो ना, इथून येतो. टोमॅटो बघ त्रिशा, खायचंय? कच्चे आहेत ते. तिकडे दिसत तर नाहीये.
पिकतील ना मग ते हळूहळू. पपई बघ त्रिशा किती आली आहे. कुठे आहे पपई? बाबो किती पपई आल्यात. हा ना. पालक आहे. जास्वंदाला भरपूर फुलं आलेत. जास्वंदाला त्रिशा दे बरं. खाते का? ते त्यांचंच आहे, गायांसाठी लागतं ते. ओ आई ही काय म्हणते? ही गाय प्रेग्नंट आहे का म्हणे? तिला बेबी होऊन गेला आत्ताच. नाही ग, बेबी एवढं राहतं का त्रिशा? काही पण बोलते. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही राजेशच्या आत्यांकडे जायला निघालो, कारण त्या मामांची तब्येत ठीक नव्हती, मग त्यांना भेटायचं होतं. सो आलोच होतं आम्ही अनायसे, तर म्हटलं चला जाऊन येऊया. मग आम्ही आत्यांकडे गेलो आणि आत्यांकडे गेल्यावर आत्यांना असं झालं होतं की आता ह्यांना काय देऊ आणि काय नाही. तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये. इथे भोपळा काढून देत आहेत ते. हा एकदम गावरान असा भोपळा आहे. काय घेतली तू? नाही ते कोथमीर भाजी घेतली, 3 आठी कांदे पाहिजे ती तुडवले हाय का. चल हा ना, आता ते ऊसात लावले तर येते गाव थोडे थोडे. ये म्हणता इकत घ्यायला किती पण घरचा. ते दोघं कुठे गेले? काय काढते? कोथिंबीर आणि मेथी. मेथी आणि कोथिंबीर अजून काढायचं चाललंय. त्रिशा काय करते? कुठं पळते? त्रिशा पळाली कुठेतरी. ही काढू का हो? काढ. बस. वास एकदम मस्त आहे. गावठी आहे ना? हे बघ, एकदम मस्त आहे, गावठी आहे एकदम. आणि ही मेथी पण गावठी आहे ना? मेथी पण एकदम लाल कोराची प्रॉपर. त्रिशा तू येणार आहे का? चला. तू कधी यायचं त्रिशा तू? तुम्ही पळून ते खराब नका करू. चला बस ना. किती कोथिंबीर घेते? कांदे मम्मी घरी आहे का कांदे आपल्या? मग ये. संध्याकाळी 5-5:30 वाजेला आम्ही घरी आलो आणि त्यानंतर गायत्री पण आली होती. मग अण्णांनी सगळ्यांसाठी मस्त अशी गरमागरम जिलेबी आणली. आम्ही सगळ्यांनी गरमागरम जिलेबी खाल्ली. त्रिशा आणि गायत्रीचं इथे जिलेबी खाणं चालूच आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये आज मस्त कोथिंबीरच्या थालीपीठचा बेत होता, कारण घरामध्ये भरपूर अशी कोथिंबीर होती.
आत्यांनी पण भरपूर कोथिंबीर दिली होती आणि आईंने पण लावलेली होती. सो कोथिंबीर भरपूर होती, तर त्रिशाची फरमाईश होती की आज जेवणामध्ये कोथिंबीरचे थालीपीठ बनवा. आणि मग मस्त असे कोथिंबीरचे थालीपीठ बनवले. छान असा आजचा आमचा दिवस स्पेंड झाला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.